प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये देण्यात आले आणि योजनेचा गवगवा एवढा झालाय की त्या वारकऱ्यांना बी माहित नाहीत की पैसे कशातून मिळाले. नुसते 20,000 रुपये दिले प्रत्येक दिंडीला, पण ते कुठून दिले हे सांगायला मात्र तयार नाही. हे त्या वारकऱ्याला जर कळालं ना तर त्यांच्या सुद्धा डोळ्यात पाणी येईल. कारण त्यांना दिला गेलेला निधी हा सामाजिक न्याय विभागाचा आहे, ज्याची तरतूद ही असहाय्य गरीब दलितांसाठी मागासवर्गीयांसाठी आहे. शिष्यवृत्तीचा पैसा आहे, घरकुलाचा पैसा आहे. आज रमाई घरकुल योजना पावसाळ्यामध्ये त्याचा हप्ता रोखण्यात आलाय आणि दिंडीला मात्र देण्यात आलाय. पावसाळ्यात तो राहायला त्याला घर नाही, घर खुलून बसलाय, पण हप्ता येत नाही कारण दिंडीला दिलाय. फेलोशिपचा पैसा, स्वदारचा पैसा, अनेक योजनांचा पैसा जर तुम्ही सामाजिक न्याय विभागातून काढून या ठिकाणी दिंडीला देत असाल तर मग शिक्षणाचा पैसा वापरण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? सामाजिक न्यायावर अन्याय करण्याचा अधिकार कुणी दिला? एकनाथ शिंदे यांच्याकडे सामाजिक न्याय मंत्री पद आहे आणि ते योजना द्यायला लागलेत. आताच दिंडीचा झाला, आता देवदर्शनाचा आला. देवदर्शनाला ज्याला जायचं त्याला 30,000 रुपये. आपण कुठून? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असलेल्या सामाजिक न्याय विभागातून जो दलितांसाठी निधी, त्यांना तरी दर्शन घ्यावं वाटेल का दलितांचा निधी वापरून? वारकऱ्यांना तरी वारी करावं वाटेल का दलितांचा निधी घेऊन? पण सांगत नाही निधी कुठून दिलाय, फक्त दिलाय. हे चुकीचं आहे. आमचा त्या दिंडीला, वारकऱ्याला, देवदर्शनाला विरोध नाही. द्या ना, दुसऱ्या विभागातून द्या. त्याच्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी त्या ठिकाणी वापरा, त्यातून द्या. पण सामाजिक न्याय विभागाचा निधी तुम्ही इकडे वापरताय.